बेमुदत चक्रभूषण सुरू आहे। या आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जत तालुक्याचे विभाजन करून माडगाव तालुक्याची निर्मिती करण्यात यावी। तसेच तालुक्यातील सर्व कार्यालय, तहसीलदार कार्यालय असू दे, पंचायती समिती कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय व इतर सर्व तालुका संबंधित मुख्यालय कार्यालय माडगावमध्ये व्हावेत अशा प्रमुख मागण्या आहेत। या मागण्यासाठी आपल्या गावातील सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व उपस्थित आहेत। दुसरी गोष्ट अशी की माडगाव हे प्रमुख सेंटर आहे। इथे कृषी कार्यालय आहे। जवळजवळ 35 ते 40 गावचा कारभार माडगाव चालतो। तसेच येथे मोठे ग्रामीण रुग्णालय आहे। जवळजवळ 30 खाटाचे हे ग्रामीण रुग्णालय आहे। इथं कोविड सेंटर पण माडगावमध्येच होते। 40 गावातील नागरिक रुग्ण माडगाव ग्रामीण रुग्णालयात इथं उपचार करण्यासाठी येतात। त्यामुळे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि सर्व लोकांच्या सोयीचे आहे। त्यामुळे माडगाव तालुका झालाच पाहिजे अशी प्रमुख मागणी आमची सर्व नागरिकांची आहे। तसेच इथे हॉस्पिटल, कॉलेज आहे, शैक्षणिक सुविधा सर्व इथे उपलब्ध आहेत। इथे मोठा बाजार भरतो। मार्केट यार्ड असल्यामुळे जवळजवळ 70 ते 80 गावातील नागरिक, शेतकरी आपला शेतकरी माल इथे घेऊन विक्रीसाठी येतात। शेळ्या मेंढ्याचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने येथील उलाढाल मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे सर्व सोयीयुक्त असे माडगाव हे गाव असल्यामुळे संख आणि रुंदीचा विचार न करता माडगाव हे चालू करावे अशी प्रमुख मागणी आमची आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी इथं उपस्थित राहून माडगाव तालुका करण्यासाठी पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती आहे।